नमस्कार, सुप्रभात. बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण सावधगिरी बाळगूनच. कारण होतं काय, कधीकधी स्वतःचे दातसुद्धा आपली जीभ चावतात. कपबशीच्या नशिबात फुटणं म्हणजे मरण असतं, पण चमचे मात्र कायम अमर असतात. थोडक्यात काय, सध्याच्या काळात कपबशीही होऊ नका आणि अमर होण्याच्याही नादी लागू नका. वास्तविक पाहता कोणी कोणाचा शत्रू असत नाही आणि कोणी कोणाचा मित्र असत नाही. या दोन्ही गोष्टी व्यवहारातूनच निर्माण होतात. ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. दुःख इमानदार असतात, थेट काळजात शिरतात आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतात आणि दीर्घकाळ आपल्यासोबत राहतात. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. धन्यवाद.